नमस्ते तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझायनर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावनो. तुम्ही thumbnail पाहिलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन आलो भावनो. तुमच्यासाठी घेऊन आलो भावनो. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस निमित्त आपण काय केलेलं आहे, शुभेच्छुक बॅनर डिझाईन केलेलं आहे, ग्रुप बॅनर डिझाईन केलेलं आहे फोटोशॉपमध्ये. फुल टू एडिटेबल अशी PST फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केले. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. 3 स्टेपमध्ये जो काही पासवर्ड असणार आहे, पासवर्ड टाकून तुम्हाला फाईल भेटणार आहे भावनो, ओपन PST फाईल. चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियल भावनो. साईज दाखवून देतो तुम्हाला. साईज काय असणार आहे लक्षात ठेवा. इथे बघू शकता हा जो आपला फोटोशॉपचा तुम्हाला कॅनव्हास भेटून जाईल तुम्हाला. जर तुम्हाला फोटोशॉप पाहिजे असेल आपल्या टेलिग्रामवरती ऑलरेडी अवेलेबल आहे, जाऊन तुम्ही चेक करू शकता व डाउनलोड करू शकता. आपल्या फोटोशॉपमध्ये इन्स्टॉल करू शकता PC मध्ये. ओके, इन्स्टॉल केल्याच्यानंतर इथे इमेज साईजवरती क्लिक केल्याच्यानंतर इंचेसमध्ये आपण साईज ठेवलेली आहे. विड्थ असणारे 12 इंचेस आणि हाईट असणारे 7 इंचेस. लक्षात ठेवा. रेझोल्युशन आपण 200 ठेवलेलं आहे, जेणेकरून जी आपली साईज होणार आहे भावना जास्त लोड घ्यावी नाही म्हणून. ओके, म्हणजे जास्त आपली MB जास्त जर झाली समजा तुमचा जो PC वगैरे जो लॅक मारू शकतो. लक्षात ठेवा. म्हणून मी 200 पिक्सल ठेवलेले आहे. जर तुमचं जर आपला PCची जर कॉन्फिगरेशन जर हाय लेवल असेल तर तुम्ही 300 किंवा 600 DPI रेझोल्युशन ठेवू शकता. ओके, पासवर्ड व्हिडिओमध्ये भावना 3 स्टेपमध्ये मी बोलून सांगणार आहे. तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत परत एकदा सांगून देतो. ओके, तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता. आता 08 नंबरचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपण बॅकग्राऊंड तयार केलेला भावनो. Pinterest एक ॲप्लिकेशन आहे भावनो किंवा साईड आहे, तिथून तुम्हाला खतरनाक बॅकग्राऊंड भेटून जातील. ओके, मी ऑलरेडी तिथूनच जे काही जेवढं पण माझ्या डिझाईनमध्ये तुम्ही बॅकग्राऊंड बघताय ते सर्व मी तुम्ही Pinterestवरून घेऊन आलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. तो भावनो पहिला पासवर्ड आहे 9292. ओके, त्याच्यानंतर भावनो जी पुढची लेअर असणार आहे ती बघू शकता. पुढच्या लेअरमध्ये आपण काय केलेलं आहे इथे बघू शकता. एक रेक्टँगल घेतलेला आहे जो की ऑरेंज कलरचा. याला आपण लॉक करून ठेवूया. लॉक याच्यानंतर काय होणार आहे, आपण जेव्हा दुसरी पेनची सिलेक्ट करू तेव्हा आपल्याला ती यूज नाही करायची आपल्याला. लक्षात ठेवा. ओके, हे ऑरेंजवरती क्लिक केलेले आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण एक व्हाईट कलरचा, आपण जे शुभेच्छुकांसाठी तुम्हाला माहीत असेल जशी व्हाईट कलरची पट्टी घेतो बॉक्स रेक्टँगल टूलनी. माझा माऊस तुम्ही बघू शकता इथे टूल बारने काय करायचं आहे, या लेफ्ट साईडला जो तुम्हाला उभा टूल बार दिसतोय त्याला ओपन करून घ्यायचं आहे फुल. ओके, ओपन केल्यानंतर इथे बघू शकता एक रेक्टँगल टूलचा ऑप्शन आहे. तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत दाखवून देतोय, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवतो भावनो. तर रेक्टँगल टूलनी इथे बघू शकता तुम्हाला एक त्याची ॲडव्हर्टाईज पण तुम्हाला दिसून येईल की तो काय काम करतो. बघू शकता त्याच्यावरती जर तुम्ही माऊसचा तुम्ही सर्कल जर नेला तर तुम्हाला इथे दिसून येईल. तर काय करायचं सिंपल असं, आपल्याला आयताकृतीमध्ये याच्यामध्ये काय व्हाईट पोर्शन घ्यायचा आहे शेप बनवून. ओके, तिथे आपण काय करणार आहे, जे आपले जे शुभेच्छुक वगैरे जे फोटो वगैरे असणार आहेत ग्रुप बॅनर डिझाईनचे ते आपण याच्यामध्ये यूज करणार आहे. त्याच्यानंतर पुढे येते. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आपण हे काय केलेलं आहे, आता बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंडला थोडा लुक आलेला आहे. बॅकग्राऊंडला लुक कसा काय आलेला आहे तो तुम्हाला दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. ओके, तर हा जो बॅकग्राऊंडला जो लुक आला आहे तो आपण काय केलेला आहे, एक फ्लॅग आहे आणि इथे बघू शकता याच्यामध्ये काय केलं आहे, फ्लॅगला मी स्मार्ट फिल्टर म्हणून एक ग्लोसिंग ब्लर नावाचा जो इफेक्ट मारलेला आहे, प्लस त्याची ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट वाढवून त्याला आपण काय केलेलं आहे बॅकग्राऊंडला ओव्हरले मारले. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. ओके, ओव्हरले त्याच्यावरती आपण सेट केलेलं आहे. जर तुम्हाला ओव्हरले करायचे असेल तुम्ही करू शकता. सर्व तुम्हाला याच्यामध्ये मी एडिटेबल दिलेले आहेत A to Z. जर तुम्हाला पूर्ण एकदम डिजिटल पाहिजे असेल, आता बघू शकता मी याला इथं खाली घेऊन येतो. ओके, ऑलरेडी लॉक आहे का बघूया. नाही, लॉक नाही. ओके, हा तुम्हाला जर दिसत नसेल तुम्ही दाखवतो तो मी ग्लोसिंग ब्लरवरती ऑफ करून ठेवला आहे, म्हणजे हाईड केलेला आहे डोळा, तर तुम्हाला इथे दिसून येईल. ओके, हे सर्व झालं बॅकग्राऊंडचा पोर्शन आहे. जर तुम्हाला सेम PNG डाउनलोड करायचे असेल तुम्हाला Ctrl Z करून ज्या जागेवर आहे त्या जागेवरती जाऊन स्मार्ट फिल्टर ऑफ करून तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, तुम्हाला मी शेप दिलेले आहेत दिसत असेल बॉक्समध्ये. या शेपमध्ये तुम्हाला काय करायचे, तुमचे जे शुभेच्छुकांचे फोटो याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे येते भाऊन. इथे पुढे याच्यानंतर इथे रेक्टँगल टूल आहेत. हे रेक्टँगल टूलचं नाव असणाऱ्या भाऊन लक्षात ठेवा. हे जे आपण बॅकग्राऊंडला जे इमेज येणार आहेत भाऊन, बिरसा मुंडा तुम्हाला माहीत असेल. ओके, त्यांचे आपण जे PNG घेतले त्यांच्या बॅकग्राऊंडला आपण हे सनचे रिफ्लेक्शन आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे येतोय. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता हाऊस आहे, तुम्हाला माहीत असेल. ओके, त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर इथं बघू शकता OP लोगो PNG. आता ही जी PNG असणार आहे तिला आपण आज जो इथं वरती PNG दिसते तिला आपण एकदम टॉपला नेऊन ठेवणार आहे, कधी शेवटला. ओके, त्याच्यानंतर इथे लेअर 17मध्ये आपण इथे काय केलेलं आहे ते बघू शकता टेक्स्ट आहे. टेक्स्टमध्ये त्याच्यानंतर पुढे येतोय. पुढे याच्यानंतर हे सर्व आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे. लक्षात ठेवा. ओके, हे शॅडो जेवढं काय दिलेलं आहे ते सर्व तुम्हाला ओपन PST फाईलमध्ये जसं आहे तसं तुम्हाला भेटणार आहे, जसे बघायला जसं इथे भेटतात. ओके, इथे बघू शकता मी ओपन केलं आहे. ओपन केल्यानंतर याला काय केलेलं आहे, जागतिक आदिवासी दिवस हा जो फॉन्ट असणार आहे भावनो तो इन्फिनिटी 23 नंबरचा फॉन्ट आहे भावनो. दुसरा पासवर्ड आहे भावनो 5555. ओके, जागतिक आदिवासी दिवस हा जो इन्फिनिटी 23 नंबरचा फॉन्ट आपण याच्यामध्ये यूज केलेला आहे. प्लस जर त्याच्यात शॅडो जर तुम्हाला आता याच्यामध्ये जर क्रिएटिव्हिटी करायची असेल मी याच्यामध्ये शॅडो दिलेले आहेत. शॅडोसाठी मी काय केले भावनो, इथे मी ऑलरेडी माझं इथे बघू शकता ॲक्शन बटनमध्ये मी ॲड करून ठेवलेले आहे शॅडो.
जे की पिक्सल म्हणजे 85 पिक्सल टू 55 पिक्सल असे त्याची शॅडोची डिग्रीज वाढत जाते, लक्षात ठेवा. ओके, ते मी याच्यामध्ये ॲड करून ठेवले आहे जेणेकरून मला जास्त टाईम नको लागला. ओके, बिरसा मुंडे यांचे पाहून आपण 2 पेज याच्यामध्ये एकदम HD क्वालिटीमध्ये गुगलवरून डाउनलोड करून याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, जे तुम्हाला क्रॉप वगैरे करून मी प्रोव्हाइड केले आहेत. तुम्हाला जर डायरेक्ट पेनचे पाहिजे असेल, फक्त इथे फक्त काय करायचं आहे, जो इफेक्ट मारलेला आहे त्याला ऑफ करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. जे काय आहे ते सर्व लिहिलं आहे. शायरी तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, हा जो फॉन्ट आहे तो पु ल देशपांडे यांची जी सिग्नेचर आहे त्या सिग्नेचरमध्ये हा फॉन्ट आहे, त्याचं नाव आहे पु ल. जर तुम्ही गुगलला जर गेले, पु ल हा जर टाईप केला मराठीमध्ये तर तुम्हाला काय येईल, त्या फॉन्टचं नाव दिसून येईल. म्हणजे तो फॉन्ट पण तुम्हाला डाउनलोड करता येईल, कारण की देवनागरी फॉन्ट असणार आहे. कोणत्याही फॉन्टचे कन्व्हर्टर लागणार नाही आहे, जसं की श्रीदेव, कृतीदेव, सर्व तुम्हाला मराठीमध्ये मी ऑलरेडी फॉन्ट दिलेले, जाऊन चेक करू शकता. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय. खाली बघू शकता शुभेच्छुक असणारे सर्व ग्राफिक डिझाईन व मित्रपरात तुम्ही चेंज करू शकता. हा हिन नावाचा फॉन्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर ऑलरेडी काय आपला जो लोगो आता जो डिझायनर असणार आहे त्याचा जो लोगो करून असेल, जो वॉटरमार्क लोगो तो आपण इथे ॲड केलेला आहे. तुम्हाला फुल डिझाईन मी प्रोव्हाइड करून दाखवते, बघू शकता. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी भावनो तिसरा पासवर्ड आहे 4444. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नक्की संपर्क करा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद. जय आदिवासी. 9 ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा.